दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक होते। या बैठकीत विधिमंडळाचा गटनेता निवडला जाईल आणि त्याच नेत्याच्या गळ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल। भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित करण्यात आलंय। उद्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार। शिवाजी काळे आपल्याला अधिक माहिती देत आहेत दिल्लीहून आपले प्रतिनिधी। शिवाजी, पश्चिम बंगालकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पहिला भाजपचा मुख्यमंत्री बसणार आहे, मात्र तरी सुद्धा अजून पत्ते उघड झालेले नाहीत। आपल्याला माहिती आहे राजस्थानमध्ये वसुंधरा राजे होतील असं सगळ्यांना वाटत होतं, काय झालं? पहिल्यांदा झालेला आमदार मुख्यमंत्री बनला होता, काय होणार आहे पश्चिम बंगालमध्ये? पश्चिम बंगालमध्ये सर साधारण पाहिलं गेलं तर की महिला की पुरुष, कारण आतापर्यंत राजकारण गेल्या 15 वर्षापासून महिला केंद्रित राहिलेलं आहे। ममता बॅनर्जी यांनी अनेक योजना महिलांसाठी आणल्या, अनेक महिलांना संधी देखील दिली, त्यामुळं महिला की पुरुष या मुद्द्यावरती कल आहे। मात्र शुभेंदू अधिकारी या सगळ्या याच्यामध्ये अत्यंत पुढे आहेत, त्यांच्या मागे कौल देखील आहे, जनमताचा कौल 2 ठिकाणावर निवडून आलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर महिला म्हणून जर पाहिलं तर अग्निमित्रा पॉल यांना संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे, किंवा मुख्यमंत्री एक महिला उपमुख्यमंत्री, दुसरा एक उपमुख्यमंत्री, असं देखील एक समीकरण सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळं मुख्यमंत्री त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री देखील दिले जाऊ शकतात अशी शक्यता आहे। आता याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं हे आहे की पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या आणि शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्री झाले, ताबडतोब सगळं बदलेल का? तर निश्चित बदलणार नाही, त्याच्यासाठी अधिकचा वेळ लागेल। मात्र भाजपचा एक मास्टर प्लॅन घेऊन तिथे अमित शहा गेल्याचं कळत आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा। ज्या पद्धतीने निवडणुकी दरम्यान हिंसाचार पाहायला मिळालेला आहे, निवडणुकीनंतरही हिंसाचार पाहायला मिळतोय आणि मुख्यमंत्री म्हणजे नवीन सरकार आल्यानंतरही हिंसाचार होऊ शकतो। या सगळ्या गोष्टी, कारण बॉर्डर स्टेट आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं गेलं तर अर्धसैनिक बल जे आहे साधारण 2 महिने पश्चिम बंगालमध्ये ठेवावं लागेल अशी देखील माहिती मिळते। भावी मुख्यमंत्र्यांच्या जो पीए आहे त्याची हत्या होते म्हटल्यानंतर आपण विचार करू शकतो की कोणत्या स्तरावरती हिंसाचार आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। त्यामुळे अमित शहा यांना या ठिकाणी राजकीय बस्तान म्हणजे पक्षाची एक नवीन मंत्रिमंडळ देणं, मुख्यमंत्री करणं, कारण बहुतांश वेळा आपण पाहिलेलं आहे की अमित शहा फारशा वेळा मुख्यमंत्री पदाच्या नियुक्ती संदर्भात जात नाही। मात्र पश्चिम बंगालमध्ये ते स्वतः थांबले, निवडणुका लढल्या, जिंकून आणलं पक्षाला आणि त्या ठिकाणी आता मंत्रिमंडळ स्थापन करणं, कायदा सुव्यवस्था जी आहे ती अर्धसैनिक बल म्हणजे केंद्रीय बलाकडनं हे करणं। त्यामुळे अमित शहा यांनी एक चॅलेंज हातात घेतलेला आहे, पहिला टप्पा पार केलाय। खरं शिवाजी बघावं लागेल, पण तुम्ही सांगताय तसं सुवेंदू अधिकारी यांचं नाव फ्रंट रनर आहे, पण पुन्हा पक्ष भाजप आहे, ते काय होईल आपल्याला कल्पना नाही।